नमस्कार. महाराष्ट्रातल्या कोणत्याही तरुणाला विचारा ज्याचं स्वप्न सरकारी नोकरी मिळवण्याचं आहे, त्याला काही अक्षरं अगदी पाठ असतात. MPSC, UPSC आणि GCC, TBC. अगदी. पहिली दोन नावं तर खूप मोठी आहेत, सगळ्यांना माहीत आहेत. पण हे तिसरं नाव म्हणजे गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट टाईपरायटिंग बेसिक कोर्स, हो, हे अनेकदा एक तर त्या स्वप्नाचं प्रवेशद्वार ठरतं किंवा एक मोठी अडचण. खरंय, ही एक अशी अट आहे जी अनेकांच्या तयारीला एकतर वेग देते, नाहीतर अचानक ब्रेक लावते. बरोबर. आणि म्हणूनच आज आपण यावर जरा सखोल चर्चा करणार आहोत. म्हणजे GCC, TBC कोर्सबद्दल माहिती तर उपलब्ध आहेच, पण आजचा उद्देश फक्त तो कोर्स काय आहे हे सांगणं नाहीये. नाही. तर या प्रमाणपत्रामागे नक्की विचार काय आहे? हे जे 30 आणि 40 शब्द प्रतिमिनिटांचे आकडे आहेत, ते आले कुठून? आणि खरंच, हे 6 महिन्यांचं प्रशिक्षण उमेदवाराला फक्त एक सर्टिफिकेट देतं की त्याला जॉब रेडी बनवतं? चला, या सगळ्याच्या मुळाशी जाऊया. ठीक आहे. मग इथूनच सुरुवात करूया. आजच्या जगात जिथे जवळपास प्रत्येकजण स्मार्टफोन, लॅपटॉप वापरतो, हो, अगदी सहजपणे. तिथे सरकारने अशा वेगळ्या फॉर्मल टायपिंग सर्टिफिकेटचा आग्रह का धरावा? म्हणजे प्रत्यक्ष कामाचा अनुभव जास्त महत्वाचा नाही का? हां, खूप खूप महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे ना, ते वापरणं आणि व्यावसायिकपणे वापरणं या दोन शब्दांमधल्या फरकात दडलेलं आहे. अच्छा. आपण सगळे गाडी चालवतो, पण व्यावसायिक ड्रायव्हरकडे लायसन्स असतं. ते लायसन्स काय सांगतं की त्याला कौशल्य आहे आणि नियम माहीत आहेत. बरोबर. एक प्रकारची खात्री. अगदी. तसंच काहीसा इथे आहे. कम्प्युटर वापरता येणं म्हणजे काय? ईमेल पाठवणं, सोशल मीडिया वापरणं. पण व्यावसायिक कामासाठी कम्प्युटर वापरणं म्हणजे वेळेच्या आत अचूकपणे योग्य फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट्स तयार करणं. म्हणजे तुम्ही म्हणताय की हे सर्टिफिकेट एक प्रकारचं गुणवत्तेचा शिक्का आहे, एक स्टँडर्ड आहे. अगदी. तुम्ही विचार करा, एका सरकारी कार्यालयात रोज कितीतरी पत्र, नोटिसेस, फाईल्स तयार होत असतील. शेकडो. हो. तिथे प्रत्येक कर्मचाऱ्याचं वेग आणि अचूकता रोज तपासत बसणं शक्य आहे का? नाही, अजिबात नाही. त्यामुळे नोकरी देणाऱ्या विभागासाठी हे GCC, TBC सर्टिफिकेट म्हणजे खात्री असते की या उमेदवाराकडे किमान आवश्यक कौशल्य आहे, तो कामाचा वेग कमी करणार नाही. त्यामुळे मला टायपिंग येतं हा एक दावा आहे. पण माझ्याकडे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट आहे, हा त्या दाव्याचा सबळ पुरावा आहे. अगदी बरोबर. ही गोष्ट पटली.